अमोलदादा कथोरे व सह आयोजक संजयजी दुर्गे आयोजित आमदार चषक 20-25 दमदार असं हे पाचवं पर्व. पाचव्या पर्वातील आजचा हा एकंदरीत विचार केला तर चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील आदिवासी गटातील हा तिसरा सामना एकंदरीत आपल्या भेटीला येतोय. एके बाजूला विचार केला तर जानी स्पोर्ट्स वडपे आणि त्याच्या विपक्ष खेळणारा संघ मोर्या क्रिकेट संघ धामोते. नक्कीच दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतील या सामन्यामध्ये. नाणेफेकी जिंकली टीम वडपे क्रिकेट संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा पारंपरिक निर्णय त्यांचा आपल्यापर्यंत पोहोचत असतोय. फलंदाजीसाठी त्याचप्रमाणे इन्व्हाइट केले टीम धामोटे क्रिकेट संघाला. फलंदाजीसाठी ओपनिंग पेअर मैदानात दाखल झालेत. कल्पेश आणि त्यांच्या सोबतीला नवनाथ, त्याचप्रमाणे टीम जाली स्पोर्ट्स वडपे यांच्या माध्यमातून पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर तयार होतात कल्पेश. खेळाच्या पहिल्या डावाला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी टीम जाली स्पोर्ट वडपे यांच्या माध्यमातून कल्पेश. सलामीवीर नवनाथ त्यांच्या सोबतीला कल्पेश. पहिला चेंडू सामन्याच्या दृष्टिकोनातून देऊया दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिला चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु मिसटाईम होत आहेत. बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. षटकाची सुरुवात ही निर्धाव चेंडूने गोलंदाज कल्पेश यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. लाईन अँड लेथ चांगली पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस फटका दमदार आहे. इनफिल्ड आउटफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, दूरवरून येत आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. दरम्यान 2 धावा खूप दूरवरून आले होते क्षेत्ररक्षणासाठी. नक्कीच चेंडू अडवण्यात यश आलं. 2 धावा रोखू शकले नाही. 2 धावेने संघाचं अकाउंट ओपन होत आहे. टीम प्रथमतः फलंदाजी करत असताना धामोटे क्रिकेट संघाचं. यावेळेस पुल अँड पॉवरफुल फलंदाज नवनाथच्या बॅट बंद या सामन्याची सुरुवात करणारा हा पहिला षटकार. शॉर्ट बॉल होता आणि त्याचा पुरेपूर वापर फलंदाज नवनाथ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराने टीमची धावसंख्या फ्लाय होईल जाऊन पुढील 8 या आकड्यावर. यावेळेस पुन्हा एकदा मात्र मिस टाइम आहे. उंची तर फार मिळाली आहे. क्षेत्ररक्षक खाली येत आहेत. यस, कॅच कंप्लीट केलाय. पहिला आदरा प्रथमतः फलंदाजी करत असताना नवनाथ यांच्या स्वरूपात टीम धामोटे क्रिकेट संघाला फलंदाज बाद. सारिका हॉटेलच्या मागील भव्य दिव्य असं मैदान, ऐतिहासिक मैदान. त्याचप्रमाणे या मैदानाचे केअरटेकर रघुनाथजी पष्टे यांचं शुभ आगमन झालंय. आमदार चषकाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. उर्वरित षटकातील 2 चेंडू शिल्लक. यावेळेस फटका दमदार आहे. दरम्यान डीप मध्ये प्रोडक्शन एका टप्प्यावर चेंडू अडवलाय. एकदा पुढे दुसरी डाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु माघारी परतवून लावलाय. फलंदाजीसाठी आलेल्या 3ऱ्या क्रमांकावर सोनू या फलंदाजाला एक सिंगल इथे आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीम प्रथमतः फलंदाजी करत असताना धामोटे क्रिकेट संघाची धावसंख्या 1-9 या आकड्यावर. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील गोलंदाज कल्पेश.
शेवटचा चेंडू. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. मिनी हेलिकॉप्टर ग्राउंडच्या साह्याने क्षेत्ररक्षक येतील. दरम्यान एक सिंगल. पहिलं षटक पूर्ण. पहिलं षटक समाप्तीची घोषणा. पहिल्या षटकाच्या अखेरीस प्रथमतः फलंदाजी करत असताना धामोदे क्रिकेट संघाची धावसंख्या 1/10 या आकड्यावर. पहिलं षटक पूर्ण. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या एकंदरीत विचार केला तर 1/10 या आकड्यावर. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर टीम जाली स्पोर्ट्स वडपे यांच्या माध्यमातून सौरभ येत आहेत. नक्कीच कर्णधाराने सौरभ यांच्यावर विश्वास दाखवलाय. त्या विश्वासावर खरं उतरेल की नक्कीच पहिल्या षटकाच्या अनुषंगाने या षटकामध्ये पूर्ण धावाची वसुली करू शकतील फलंदाज कल्पेश आणि त्यांच्या सोबतीला सोनू. पहिल्या षटकामध्ये साजेल अशी कामगिरी गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. दुसरं षटक हाताळण्यासाठी सौरभ. पहिला चेंडू ओव्हर दी कव्हर्स. फटका दमदार आहे. जसा चेंडू पडला तसा मिडॉन सीमारेखा पार पाडवलाय. 6 धावांसाठी कल्पेशच्या बॅटमधनं बिग हिट षटकार. पहिल्या चेंडूवर या षटकामध्ये सौरभ यांच्यावर आक्रमण चढवलं जात आहे फलंदाज कल्पेश यांच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर गेले होते. फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक तितक्या ताकदीचं, परंतु बॅकअप साठी तिथे कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक आला नाही. रनआउटची डिरेक्ट हिटची संधी उपलब्ध झाली होती. दरम्यान एक सिंगल इथे आपल्याला पाहायला मिळते फलंदाज कल्पेशच्या माध्यमातून. 3 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक 8 धावा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. पुढील चेंडू गोलंदाज सौरभ. यावेळेस हलक्या त्याने कवचच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं. 1 बाउन्स 2 बाउन्स इन टू द फेन्स. 4 धावांसाठी चौकार. एक षटकार, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर येणारा हा चौकार. एकंदरीत या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्यात गोलंदाज सौरभ यांनी. धावसंख्येचा विचार केला तर 1/21 या आकड्यावर धामोडे क्रिकेट संघाची. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू. दरम्यान क्षेत्ररक्षक आहेत, थोडी खराब क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून एकच सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक कल्पेश आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्या बॅटमध्ये या षटकामध्ये या ओव्हरमध्ये एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. उर्वरित 2 चेंडू या षटकातील शिल्लक असतील. गोलंदाज सौरभ. यावेळेस पुढे सरसावले. फटका दमदार आहे. डीप मधून प्रोटेक्शन येतात. एका टप्प्यावर चेंडू अडवलाय. एकदा पुन्हा दुसरा डाव घेण्याचा प्रयत्न आणि एकंदरीत रिस्की रन घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता फलंदाज कल्पेशच्या माध्यमातून, परंतु माघारी परतावून लावलं. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील सौरभ. रनअप मध्ये थोडा व्यत्यय आला गोलंदाजांना. शेवटचा चेंडू आणि या षटकामध्ये
13 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. शेवटचा चेंडू गोलंदाज सौरभ यावेळेस पूर्णपणे ब्लॉक केलं होतं. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. दरम्यान एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या साह्याने ओव्हरची समाप्ती 2 षटक आणि 2 षटकाच्या अखेरीस टीमची टोटल एकंदरीत 1 बाद 24 या आकड्यावर. दोन षटक पूर्ण 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम प्रथमतः फलंदाजी करत असताना धामोटे क्रिकेट संघाची धावसंख्या 1 बाद 24 या आकड्यावर. पुढील सामना असेल संकल्प मुरई आणि त्यांच्या विपक्ष झुगरेवाडी. दोन्ही संघाच्या संघाकडे गर्दीने यायचंय. इमिडिएट इनिंग मध्ये टॉस केला जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर विचार केला तर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर तयार होत आहे. कल्पेश पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी राहिली फक्त आणि फक्त 10 धावा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. तो कल्पेश तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर तयार होतोय. फलंदाज सोनू यावेळेस फुल टॉस चेंडू होता. नक्कीच बॅटची एज लागली आणि चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. राष्ट्रीय शिक्षकाची जास्त धावा आल्या नाहीत. धावा आली ती 1-1च्या साह्याने टीमची टोटल आतापर्यंत विचार केला तर 25 या आकड्यावर प्रथमतः फलंदाजी करत असताना धामोटे क्रिकेट संघाची स्टॉप पॉइंट भीमर साठी प्रथमतः फलंदाजी करत असताना धामोटे क्रिकेट संघाने रिव्ह्यूची अपील केलेली आहे. पंचांनी घेतलाय. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी गोलंदाज सौरभ कल्पेश यांच्या माध्यमातून
यावेळेस बॅकफुटवर गेले, कल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस यष्टीरक्षकांचा खराब थ्रो, कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित नव्हता. बाईकच्या स्वरूपात ही धाव आपल्याला पाहायला मिळते. स्कोर गार्ड एकंदरीत विचार केला तर 1 बाद 26 या आकड्यावर प्रथमतः फलंदाजी करत असताना धामोडे क्रिकेट संघाची. तिसरं षटक मार्गस्थ, गोलंदाज कल्पेश. यावेळेस पुल केलाय, दरम्यान क्षेत्ररक्षक आहेत, एका टप्प्यावर अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर टप्पा घेत चेंडू सीमा रेखा पार 4 धावांसाठी पाठवलाय, चौकार. यावेळेस फटका दमदार आहे, बिस्टाईंग स्ट्रोक, दरम्यान क्षेत्ररक्षक खाली येत आहेत, कॅच कंप्लीट केला जातोय. यावेळेस विचार केला तर दुसरा आद्रा बसतोय. प्रथम फलंदाजी करत असताना धामोडे क्रिकेट संघाला फलंदाज बाद. एक साधाच सोपा झेल तिथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून कंप्लीट करण्यात आला. फलंदाज सोनू माघारी परत असताना त्याचप्रमाणे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी दाखल झालेत परेश. चिंचवली ते गेले वाटतं कुठेतरी. पुढील सामना विचार केला तर सेकंड राऊंडचा सामना असेल धारोळ आणि त्यांचे विपक्ष चिंचवली. दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांनी मिड इनिंग मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. यावेळेस सुंदर असा फटका दरम्यान डीप मधून प्रोटेक्शन येत आहे. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू अडवण्यात यश आलं. एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाजाच्या माध्यमातून फलंदाजी करण्यासाठी चौथ्या क्रमांकावर आलेला परेश. तिसरं षटक मार्गस्थ, तिसरं षटक आणि शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक असेल. एकंदरीत विचार केला तर सुंदर षटक आतापर्यंत पाहायला मिळालं गोलंदाज कल्पेश यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू, ओ हो आडवा बॅटने फोर्स केला होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एक टप्पा घेत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटक पूर्ण, 3 षटकाच्या अखेरीस टीम धामोडे क्रिकेट संघाची एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचते 2 बाद 31 या आकड्यावर. सोडल काय दिवसाचा खर्च सुटेल 50,000 रुपये देऊ. 50 दिलं वरचे 14 म्हणजे दिवसाचा खर्च आला. कॉमेंट्री या त्या 3 षटक पुढे चौथ्या षटकाला होते सुरुवात. चौथे षटक हाताळण्यासाठी जाली स्पोर्ट्स वडपे याच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवर आदित्य. पहिला चेंडू सुंदर लाईन लेट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना गोलंदाज आदी यांच्या माध्यमातून
यावेळेस हुक केलाय, पाठवून दिलाय फाईन लेग सीमा रेखा पार, एक टप्पा घेत चेंडू जातोय 4 धावांसाठी, चौकार. एक निर्धाव चेंडू आणि त्यानंतर फलंदाज परेश यांचा पलटवार, चौकार पाहायला मिळाला. यावेळेस फटका दमदार आहे, क्षेत्ररक्षक आहेत आणि सुंदर असं झेल त्याच्या माध्यमातून कॅरी केला जातोय. फलंदाज बाद. विकेट पाहायला मिळालेली फलंदाज परेश यांची. त्याचप्रमाणे फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालेत सचिन. एक सुंदर झेल तिथे लॉंग ऑनला आपल्याला पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा उंची तर फार आहे आणि तितक्याच प्रकारची लांबी देखील, लांबच लांब दूरच दूर. सचिन यांच्या बॅट मधनं पहिला चेंडू खेळलाय आणि पहिल्या चेंडूवर पाठवलाय 6 धावांसाठी, षटकार. पाहायला मिळाला. प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला तो सचिन. सध्या फलंदाजी करत असताना षटकातील 2 चेंडू शिल्लक. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, नक्कीच गती गती पाहायला मिळते. अगदी विचार केला तर 2-3 पावलांचा रनअप आणि त्यामध्ये गती पाहायला मिळते गोलंदाज आदित्य यांची. फुलटॉस चेंडू होता, हव्या तेवढा धावा खर्च करता आल्या नाहीत. निर्धाव चेंडूची सांगता शेवटचा चेंडू षटकातील शिल्लक. पुढे सरसावले होते, फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटची कट लागून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. प्रवेशद्वाराच्या अगदीच साईडला जी ब्लॅक थार आहे ती थोडी साईडला करा, त्याचं रिफ्लेक्शन मैदानामध्ये येत आहे. तो तिथे 4 षटक पूर्ण, 4 आणि ड्रिंक्स स्टॉलिंग मैदानात जाईल. तोपर्यंत देऊया संधी आमच्या डीजे मँडीला. धावसंख्या एकंदरीत पाहिलं तर 41. धामवते म्हणजे नेरल का बरं आम्ही खेळायला आलतो. चार षटक पूर्ण, 4 षटकाच्या अखेरीस 3 फलंदाज बाद होत असताना 41 धावांची धावा बनवतात. प्रथमतः फलंदाजी करत असताना धामोटी क्रिकेट संघ. शेवटचा निर्णायक हाणामारीचं षटक. शेवटचा निर्णायक षटकात आणण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर येतात जॉय.
यावेळेस स्विंग मिस सुंदर सुंदर टप्पा आणि त्याचप्रमाणे व्हेरिएशन पाहायला मिळत आहे गोलंदाज जॉय यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव फलंदाजीसाठी कल्पेश. ते आपलं नाही का ते दोघं अंपायरिंग करतात ते त्याचं नाव अंपायरिंग करतात ना ते दोघं यावेळेस बॅटची एज लाऊड अपील आहे पंचांकडे आणि अपील पेटावून लावलं. सुंदर सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. सलगचा येणारा हा दुसरा निर्धाव चेंडू गोलंदाज जॉय यांच्या माध्यमातून. शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज जॉय यांच्या माध्यमातून. पुढे सरसावले होते व्हेरिएशन पाहायला मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळते पस्तीसला. एकदा पुन्हा दुसऱ्या डावीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण. नक्कीच वेळेवर थ्रो देखील फेकला असता यष्टीरक्षकाने तर नक्कीच नॉनस्ट्राईक घेऊनला एक धोक्याची गंडी बनली असती फलंदाजाला. 2 धावा पूर्ण तिथे आपल्याला पाहायला मिळतात. तीन चेंडू आतापर्यंत हाताळलेत गोलंदाज जॉय यांनी. धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2. सुंदर अशी गोलंदाजी त्यांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू जॉय यांच्या समोर फलंदाजीसाठी कल्पेश. यावेळेस पुन्हा एकदा लेनचा आणि गतीचा चांगला उपयोग करत असताना गोलंदाज जॉय. जसा चेंडू पडतो सलगचा येणारा हा तिसरा डॉट चेंडू त्यांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या तर उर्वरित 2 चेंडू षटकातील शिल्लक असतील. यावेळेस फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे एका टप्प्यावर अडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु उंची जास्त आणि चौकारात पाठवलाय. 4 धावांसाठी गेलाय चौकार. चेंडू षटकातील शिल्लक आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 47 या आकड्यावर. यावेळेस ऑफस्टोमच्या बाहेर चेंडू होता. दरम्यान तिथे एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. पाहता पाहता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि दुसऱ्या धावेच्या स्वरूपात शेवटच्या चेंडूवर हा रनआउट. 5 षटकं पूर्ण होत आहेत. 5 षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करत असताना टीम धामोडे क्रिकेट संघाची धावसंख्या 4 बाद 48 या आकड्यावर 49 धावांचं माफक आव्हान ठेवलंय. ते पुढच्या डावामध्ये वडपे क्रिकेट संघापुढे.
49 टू विन 49 धावसंख्येचं टार्गेट आता सेट करण्यात आलेलं आहे. सलामीसाठी 2 ओपनिंग पेअरच्या भूमिकेत बॅटर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कल्पेश आणि त्याची सोबत देतोय राहुल. गोलंदाजीसाठी पाहिलं तर परेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सध्या पहिल्या फेरीतील तिसरा सामना सुरू असताना यानंतर पहिल्या फेरीतील जो चौथा सामना आहे संकल्प स्पोर्ट्स मुरे आणि त्यांच्या विरुद्ध जळगावदेव झुगरेवाडीच्या दरम्यान. MS11 जळगावदेव स्पोर्ट्स झुगरेवाडी या संघ नेक्स्ट मॅच इन ॲक्शन असेल. गेम इज ऑन. सेकंड इनिंगला सुरुवात. 49 टू विन 49 धाब्याचं टार्गेट झालेले सेट. आघाडीला राहुल आणि त्याची सोबत कल्पेश देतोय. गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होताना पाहायला मिळतात परेश. निर्णायक सामना दुसरा डाव. पहिला बॉल टाकतोय परेश. पहिला बॉल बॅकफुट जात असताना गॅप मध्ये खेळलाय. चांगला फटका आहे. सुईतून जितक्या सहजतेनं धागा काढावा तितक्या सहजतेनं हा बॉल काढलाय. कव्हर्स आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधून सीमारेषेच्या बाहेर येतोय तो चौकार. गुड शॉट. या चौकाराने सध्या खातं खुलं होतंय. दुसऱ्या डावात जानी स्पोर्ट्स वडपे क्रिकेट संघाचा क्लासिकल स्ट्रोक. राहुलच्या बॅटमधून जबरदस्त सुरुवात. यावेळेला चांगला वेग ऑफटॉपच्या बाहेर फुल लेन टाकला. थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न चालू होता राहुलचा. ड्रिल सध्या तो करून दाखवतोय. चेंडू बॅटमध्ये त्याला संपर्क घडवता आला नाही. डॉट बॉलची होत असताना सांगता पहिल्या चौकारानंतर छोटेखानी वापसी सध्या करत असताना गोलंदाज परेशला आपण बघत आहोत. डॉट बॉल. यावेळेला यॉर्कर समोर ड्राईव्ह केला. शॉर्ट बॉटम हँड सन्मान देत असताना लॉंग ऑफ वरून फिल्डर वायडेश मिड ऑफच्या दरम्यान उपस्थित झाले. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. सिंगल धावेसोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत. जानी स्पोर्ट्स वडपे क्रिकेट संघाचा 5 ऑन बोर्ड. 5 धावा सध्या धावफल कव्हर. स्टॅकर एंडला आघाडीसाठी सध्या कल्पेशला आपण बघत आहोत. ओस्लो ऑक्सिपचा प्रयत्न. हवं तसं टायमिंग नव्हतं. हवं तसं बिल्डिंग नव्हतं. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला गेन ॲक्शन. एक सिंगल धाव कल्पेश. या सिंगल धाब्यासोबत वैयक्तिक खातं खुलं होतं. तर सांघिक धावसंख्या मात्र 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जानी स्पोर्ट्स वडपेची आतापर्यंत जाऊन पोहोचलेले स्कोरबोर्डवर विदाऊट एनी विकेट लॉस. 6 ऑन बोर्ड. 6 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 2 टू गो. बॅकफुटवर जात असताना यावेळेला चांगला ड्राईव्ह दाखवलाय. लॉंग ऑफला फिल्डर पण मिसफिल्ड मिस्टेक. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. मोबदला तर तुझं नाम मोजावाच लागेल. या 4 धावा चौकार. पायाच्या साहाय्यानं बॉल अडवण्याचा प्रयत्न डीप लॉंग ऑफच्या फिल्डरचा सुरू होता पण वेगवान फटका होता. चांगला ऑफ ड्राईव्ह आता दाखवत असताना राहुलला आपण बघत आहोत. क्लासिकल तंत्रशुद्ध फलंदाज आणि सध्या त्याच्या बॅटिंगचे जादू तो दाखवतोय. स्टेप आउट होऊन चॉप करण्याचा प्रयत्न. बॅट्समॅनला फॉलो केलेला. धाव हवी आहे. विकेट किपरचा डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मात्र अंगलट आलेला आहे. दोन्ही फलंदाजांनी चांगला समन्वय साधला. षटक समाप्तीची घोषणा. टीमची धावसंख्या आफ्टर एंड फर्स्ट ओव्हर 49चा पाठलाग करत असताना आतापर्यंत 11 ऑन बोर्ड विदाऊट एनी विकेट लॉस. चोवीस बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत. 4 षटकात अजूनही 38 धावेची आवश्यकता. गोलंदाजीसाठी कल्पेश दाखल होत आहेत तर स्ट्रायकर एंडला आपण राहुलला बघत आहोत. पहिल्या षटकात 49 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात मिळालेली आहे.
ओव्हर नंबर 2चा खेळ सध्या सुरू होतोय. सेकंड पॉवर प्ले डीप मध्ये आपण बघत आहोत. ऑन साइडला मिड विकेट आणि त्याचबरोबर स्टेटिश लॉंग ऑफ सेट करण्यात आलेला आहे. मिड ऑन आतमध्ये मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर बॅकवर्ड पॉइंट विकेट किपरच्या सौम्यात शॉट थर्ड मॅन शॉट फान लेग त्याचबरोबर बॅकवर्ड स्क्वेअर लेग इन ऍक्शन. गोलंदाज तयार कल्पेश. फुल टॉस आणि फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. दाखवला या बॉलला सीमारेषेचा रस्ता. षटकार साधावा. गुड शॉट. या षटकाराने स्कोर सध्या आपण बघत आहोत 17-17 ऑन बोर्ड. आक्रमकता आता धारण केलेली आहे फलंदाज राहुलनं. एक वेगळा टेंटेटिव्ह अप्रोच त्याचा या रंचेस मध्ये आपण बघत आहोत. जसा बॉल तसा फटका, जशी लाईन त्या पद्धतीनं बॅटची शाईन. आणि सध्या या सामन्यात तरी आतापर्यंत तो गोलंदाजाच्या विरुद्ध हवे ठरलेला आहे. टोटल 15 धावेचं योगदान तो देतोय. व बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न थर्डमॅनला फिल्डर उपस्थित होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न चालवला होता पण यष्ट उद्ध्वस्त करता आला नाही. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये रिप्ले आपण जर पाहिला तर बॅटर फ्रेम मध्ये नव्हते. रनआउटचा धोका नाकारता आला नसता पण अशाही प्राप्त परिस्थितीत आता ही रिस्की सिंगल दोन्ही बॅटर्स कडून कंप्लीट करण्यात आलेली आहे. सिंगल धावेनं सध्या स्कोर आपण बघत आहोत 18-18 ऑन बोर्ड. 31 धाब्याची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये. शॉर्ट बॉल समोर टॅप केला. टॅपिंग क्रिकेट पण धाव मिळणार नाही. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये बॅकअप करतोय. डॉट बॉलची होईल समाप्ती. टीमची धावसंख्या 18 ऑन बोर्ड विदाउट एनी विकेट लॉस. कल्पेश विरुद्ध कल्पेश असं बॅटल सध्या घडीला आपण बघत आहोत. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न फ्रंट लेग पुढे आणला होता. डील करून दाखवत आहेत बॅटर कल्पेश पण चेंडूबागचा संपर्क घडवता आला नाही. चांगला वेग पाहायला मिळाला. षटकारांना या षटकाची सुरुवात झाली पण तदनंतर लागोपाठचे 2 डॉट बॉल सध्या दिलासा देत असताना टीम मोरिया स्पोर्ट्स धामोदी क्रिकेट संघाला. ऑन साइडला यावेळेला छोट्या बॅकलिपचा वापर गॅपमध्ये खेळतात. फिल्डर उपस्थित दबाव टाकलाय. दुसरी धाव हवी आहे आणि तितक्या सहजतेनं तितक्याच चपलतेनं तितक्याच चांगल्या तालमेलानं ती पूर्ण करण्यात आलेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावे सोबत एकूण धावसंख्या धावफलकावर सध्या आपण बघत आहोत 20 ऑन बोर्ड. 20 धावा सध्या स्कोर बोर्डवर. टू गो. शॉर्ट बॉल आपल्याला बॅकफुट जात असताना पुल केलाय. क्षेत्ररक्षक आता मिड विकेट मध्ये उपस्थित. दुसरी धाव हवी आहे. थ्रो खराब आहे आणि त्याचा फायदा पुन्हा एकदा दोन्ही फलंदाजांनी घेतलेला आहे. चांगलं तालमेल, चांगलं कॉलिंग, चांगलं कॉर्डिनेशन, चांगला समन्वय, योग्य वेळी योग्य तो संवाद सध्या दोन्ही फलंदाज साधत असताना 2 धावा मिळताना दिसत आहेत. षटक समाप्तीची घोषणा. एंड ऑफ सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या सध्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत इन डबल डिजिट 22 विदाउट एनी विकेट लॉस. जुगरेवाडी संघ कर्णधार मॅनेजमेंट कमिटीकडून कॉल आलेला आहे. आपण आले असाल तर लगेचच मेन स्टेजची संपर्कात या. जुगरेवाडी संघ कर्णधार किंवा टीम मेंबर. हरेश गोलंदाजीसाठी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेच्या 2 षटकात अनुक्रमे 11-11 धावा आलेल्या आहेत. चांगली सुरुवात. 49 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना सध्या पहिल्या 2 षटकांची अंती जानी स्पोर्ट्स वडपे क्रिकेट संघाची. याच मैदानावरती अंडर 25 स्पर्धेमध्ये त्यांची जबरदस्त कामगिरी आपण पाहिली होती. सो या टीमकडे तो कॉन्फिडन्स आहे आणि खास करून
या मैदानाबाबत या आउटफील्ड बद्दल त्यांना चांगलंच ठाऊक आहे. त्याच कारणासह या सामन्यात सध्या ॲज पर सिच्युएशन जी गरज आहे, जी मागणी आहे, त्यानुसार सध्या त्यांच्या बॅटमधून धावांचा पुरवठा होतोय. स्कोर सध्या आपण बघत आहोत 22. 7 बॉल 16चं योगदान राहुल देतोय, 5 बॉलमध्ये 5चं योगदान कल्पेश देतोय. ही पार्टनरशिप सध्या पहिल्या विकेटसाठी बिल्डअप झालेली आहे. वेगवान बॉल टॉपेज, आता विकेट किपर जज करतोय, कॉल त्यानं दिलाय आणि जलसंपादित ज्या पार्टनरशिपची चर्चा आपण करत होतो ती पार्टनरशिप आता हरेशनं पहिल्याच बॉलवर ब्रेक केली आहे. फलंदाज बाद, माघारी परतताना पाहायला मिळतोय राहुल. पहिला धक्का. बॅटिंगसाठी पाहिलं तर आदित्य दाखल होताना पाहायला मिळत आहेत. वेग चांगला होता बॉलवर, वेगानं बीट केलेलं आहे बॅटर राहुलला. त्याचा डाव मात्र आता संपुष्टात आलाय. नवीन बॅटर पोहोचलाय सोबत देण्याकरता कल्पेशची स्टॅकर एंडला आदित्य. पहिल्या बॉलवर हर्षनं महत्वाचा ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे जो नितांत गरजेचा होता मोरिया स्पोर्ट्स धामोदे क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून. 'समोर यावेळी केलं गेलं आक्रमण, वेगवान बॉल आणि त्याला दाखवलाय सीमारेषेचा रस्ता. वाड शॉट ऑन दी अप, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा धमाका दे घुमाके षटकार. काय आगाज केला वैयक्तिक डावाचा तो बॅटर आदित्यनं. षटकारानं त्याचं वैयक्तिक खातं खुलं होते तर सांघिक धावसंख्या सध्या या षटकारासमेत फ्लाय होत असताना 28 धावा. स्कोर 28-28. बापूदादा मोहिते आपल्या मंचावरती उपस्थित झाले, त्यांचं स्वागत. ऑन साइडला फॉलिंग स्वीप, व्हाट अ शॉट. वेगाला कल्पकतेनं आता दिले उत्तर. दाखवला या बॉलला लॉंग लेग सीमारेषेचा रस्ता. येतो तो चौकार, 4 धावा. गुड शॉट. चांगल्या पोझिशन मध्ये आले होते बॅटर आदित्य. वेगाला आता फक्त दिशा दाखवलेली एक कलात्मक फटका, रचनात्मक फटका. स्कोर सध्या फ्लाय होतो 32. 32 धावा सध्या स्कोर बोर्डवर. आता विजयासाठी अवघ्या 17 धावेची आवश्यकता. शॉर्ट बॉल यावेळेला समोर फोर्स केला. वाड शॉट, क्षेत्ररक्षक पाहतोय आणि पाहतच राहील. लॉंग ऑनला बॉल निघून चाललाय. हवाई यात्रेकरता टाटा बाय बाय. गगनभेदी गगनचुंबी फटका. इट्स अ टॉवरिंग इट सिक्सर. षटकारानं आगासानं केला होता आणि पुन्हा एकदा या षटकातील दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. हँडोल्डर नॉट आउट. 3 बॉलमध्ये 16 धाब्याची धुवाधार खेळी सध्या तो साकारतोय. टीमची टोटल 38. 11 धाब्याची आवश्यकता आता या मॅच मध्ये विजया करता. हळूहळू आता विजयाच्या दिशेनं मार्ग शोधे संघ वडपे. स्विचिटचा अटेम्प्ट आता बॅट्समनला फॉलो केलेलं आहे. स्कोर 38. फुल टॉस समोर लेफ्ट केलाय. आता मिस टाइम फटका की प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. सिडीज फिल्डिंग तर जबरदस्त झालेली आहे. समोर स्टेटिश लॉंग ऑफला चांगले एफर्ट पाहायला मिळाले. 1 धाव मिळताना दिसेल. षटक समाप्तीची होईल घोषणा. एंड ऑफ थर्ड ओव्हर. टीमची धावसंख्या 39-39. यानंतर होणारा सामना पहिल्या फेरीतील 2 विजेते संघ एकमेकांसमोर असतील. बीसीसी चिंचवली आणि त्यांना फाईट करेल रोहितजी संतोष बांगारा पुरस्कृत अर्थातच स्वर्गीय संतोष स्मृती लिटल स्टार धारोल
दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे या पण टॉस कव्हर्स कक्षामध्ये लगेचच टॉस केला जाईल. जर शोकास केली मयूर मार्के यांनी तर 1001 रुपयाचा कॅश प्राइज बाबू खाडे यांच्या वतीने अनाऊन्स होत आहे. फटका लाजवाब आहे, चांगलं टायमिंग जुळलंय, बॉल करतोय सीमारेषी सफर, ताकदीचा वापर, आणखीन एक षटकार. बीसीसी चिंचवली संघ कर्णधार उपस्थित व्हा. स्वर्गीय संतोष स्मृती लेटेस्ट स्टार धारोड क्रिकेट संघाचे संघ कर्णधार उपस्थित झालेले आहेत. यानंतर सेकंड राऊंडचा पहिला सामना कव्हर होतोय, लक्ष सुद्धा बीसीसी चिंचवली. शॉर्ट बॉलचा वापर, बॅकअप लेंथ थोडी खेचली होती, कट करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड ऑफ स्टंप टप्पा पडल्याबरोबर बॉल सरळ विकेट किपरच्या हातात. जो बाउन्स अपेक्षित होता स्टॅकर एंडवरती आदित्यला तो बाउन्स मिळाला नाही. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. विजयासाठी आता अवघ्या 4 धावेची आवश्यकता आहे सामन्यात. आणखीन एक चांगला बॉल राऊंड विकेटने आता लेफ्टी बॉलर परेश अँगल बनवत असताना. वेग चांगला आहे त्याच्याकडे आणि सध्या वेगाबरोबर लागोपाठचा दुसरा डॉट बॉल त्यानं टाकलेला आहे. विजय तर सुनिश्चित झालेला आहे जानी स्पोर्ट्स वडपेचा, पण त्यासाठी आणखीन किती प्रतीक्षा करावी लागेल हा प्रश्न मात्र उपस्थित होतोय. 45-45. शॉर्ट बॉलचा वापर यावेळेला समोर हॅमर केलाय, बेसबॉल हिट. लॉंग ऑफचा फिल्डर वाट पाहतोय आणि झेल त्यानं संपादित केलाय. फलंदाज बाद. आदित्यची संघर्षमय खेळी आली संपुष्टात. 9 बॉलमध्ये 23 धाब्याचं योगदान देत असताना तो माघारी परततोय. जानी स्पोर्ट्स वडपेला 45 वर बसलाय धक्का दुसरा. बीसीसी चिंचवली संगणक किंवा प्रतिनिधी लगेचच मॅनेजमेंट कमिटीशी आपण संपर्कात या, लक्ष सुद्धा. 45 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. नवीन बॅटर सागर आता दाखल झालेला आहे. आदित्यनं मात्र त्याची भूमिका यशस्वीरित्या पार पाडलेली. त्याचा इम्पॉर्टंट रोल जो महत्वाचा होता टॉप ऑफ द ऑर्डर 3ऱ्या क्रमांकावरती तो दाखल झाला होता. राहुल बादून 16 धाब्याचं योगदान दिल्यानंतर त्यानं देखील झटपट 9 बॉलमध्ये 25 धावा बनवलेल्या आहेत. 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला. चांगल्या स्ट्राईक रेटनं त्यानं धावा बनवल्या. आता फिनिशिंग टचची जबाबदारी आहे नवीन बॅटर सागरवर. फुल टॉस टू द कव्हर्स खेळतात क्षेत्ररक्षक, पण त्याच्या आवाक्याबाहेर बॉल निघून चालला. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. सुपर पॅरलल स्ट्रोक, फ्लॅट स्ट्रोक हा षटकार आणि या षटकारानं हा सामना संपलाय, सामना जिंकलाय. तो 8 विकेट राखत असताना जानी स्पोर्ट्स वडपेनं मनपूर्वक अभिनंदन. वेल प्ले बॉयज, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. चला हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतरच मैदान तुम्हाला सोडायचं आहे. मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट दॅट वन, ज्यानं पहिल्या डावात 1 षटक टाकलं, 10 धावा देत असताना 1 विकेट कॅरी केली आणि सेकंड इनिंग मध्ये रनचेस करत असताना 9 बॉलमध्ये इन टोटल नॉट आउट 23 धाब्याचं योगदान दिलं. तो जानी स्पोर्ट्स वडपेचा ऑलराऊंडर आदित्य ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच, सामनावीर. या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आदित्य आपला सामनावीर पुरस्कार स्वीकारा. आदित्य मॅन ऑफ द मॅच. या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आदित्य आपला सामनावीर पुरस्कार स्वीकारा. बापूदादा मोहिते यांच्या शुभ हस्ते या सामनावीर पुरस्काराचं वितरण आपण करत आहोत.
जबरदस्त कामगिरी आदित्यची राहिली.